नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आमिर खाननं त्याचं काम केलं. आमिर खाननं त्याच्या धर्माचं काम केलं. आमिर खाननं त्याच्या धर्माची निष्ठा दाखवली. आमिर खाननं काही चुकीचं केलेलं नाहीये. आमिर खाननं त्यानं त्याच्या धर्मानं त्याला दिलेला नियम होता तो त्यानं पाळला. नियम तोडला तो आपण. नियम तोडला तो आपल्या लोकांनी जे तिथं गेले. आता मी का बोलतोय, कशासाठी बोलतोय जरा व्यवस्थित ऐका. कशासाठी मी बोलतोय आणि का हे महत्वाचं आहे. तुम्ही म्हणत असाल किंवा तुम्ही ऐकत असाल की मुसलमानांमध्ये काफिरांच्या बायांना आपल्याकडे आणणं आणि त्यांना आपल्या इस्लाम धर्मामध्ये घेणं हे पुण्याचं काम मानलं जातं. हे आता मी नाही सांगत आहे, हे मी सांगत नाहीये. त्यांच्या ग्रंथांमध्ये त्यांच्या सगळ्या त्या याच्यामध्ये त्यांना दिलेलं आहे. म्हणून जेवढेही आक्रंती या देशावरती आले त्यांनी इथल्या राजांच्या पोरी, इथल्या राजांच्या बायका आपल्या हिंदू स्त्रियांना न मारता घोड्यावरती टाकून पुन्हा आपल्या तिकडे त्यांच्या त्या राज्यामध्ये ते घेऊन गेले. कशासाठी घेऊन गेले माहितीये? जे ऐकेल तिला मुसलमानांमध्ये कन्वर्ट करायचं, तिला आपल्याकडून पोरं पैदा करायची. एक बाई जर 4 मुलं देत असेल तर आपलं सैन्य वाढलं किती? मग असं आपण असंख्य बाया घेऊन आलोय. ते ऐकणार नाहीत, त्यांना आपल्या सैन्यांसाठी वापरायला सोडून द्यायचं. ते त्याला भोगतील आणि तिला मारून टाकतील, विषय संपून टाकतील जर तिला धर्म परिवर्तन करायचंच नसेल तर. हीच गोष्ट कालांतराने हळूहळू चालत आली आणि आज तीही सॉफ्ट पद्धतीने चालू आहे. आणि आमची मीडिया, आमची लोक त्याला खूप मोठा बाऊ करतात किंवा खूप मोठी काही गोष्ट सांगतात. ऐका व्यवस्थित. या आमिर खानची ही पहिली बायको, तिचं नाव काय दत्ता वगैरे काय आता विसरलो मी, पण ही पहिली बायको. दुसरी बायको ती किरण राव आणि ही आता स्प्राट काय कुठली गौरी काय तिचं नाव आहे ते. ही तिन्ही बाया हिंदू. ऐका व्यवस्थित. शाहरुख खानकडे चला. शाहरुख खानची बायको हिंदू. त्या सैफ अली खानकडे चला, त्याची ती करीना कपूर, त्याची बायको ती हिंदू. का हिंदूच का? कशासाठी? ठीक आहे, हे बॉलिवूडवाले सगळे नुसते घाणेरडे, एक कुणा रात्री कुणाकडे जातील, सकाळ कुणाशी झोपतील आणि काय करतील यांचे विषय सोडून द्या ना, काय घेणं देणं नाहीये. पण हे जे टार्गेट आहे ना, की यांनी यांच्या धर्माचं काम केलं. आमचा नियम आहे की आम्हाला एक मुसलमान म्हणून एकतरी हिंदू बाई पटवावी लागते किंवा तिच्याशी लग्न करावं लागतं, तिच्यापासून मुलं पैदा करावी लागतात, जेणेकरून एखादी हिंदूची स्त्री कमी झाली म्हणजे त्यांची जे प्रजनन होण्याची जी हे आहे ती फॅक्टरीज आम्ही बंद करून टाकू. म्हणजे एक स्त्री आपल्यातून कमी झाली तर ती नुसती एक स्त्री कमी झाली का नाही, तिच्यापासून अपत्य तयार जी होणार होती हिंदू म्हणून ती देखील कमी झाली. याच्या मागचा हा एक साधं सरळ लॉजिक आहे. आता अनेक जण म्हणतील की आपल्या धर्मामध्ये देखील लग्न करायची की पहिले 2-2, 3-3 लग्न व्हायची, निश्चित व्हायची. आपल्यामध्ये देखील लोकसंख्या वाढवण्यासाठी आपला त्या पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा सैन्य वगैरे या सगळ्या गोष्टी असतात तेव्हा या सगळ्या मान्यताप्राप्त गोष्टी होत्या. पण त्यावेळेला आपण हिंदूच बायांची लग्न करायचो, हिंदूच स्त्रियांची लग्न करायचो. पण यांच्यामध्ये तसं नाहीये. यांच्यामध्ये काफिराच्या बाईला पटवायची, काफिराच्या बाईला लग्न करून आणायचं आणि तिच्यापासून अपत्य तयार करायची. म्हणजे ती बाई आली ते आली, तिच्यापासून अपत्य देखील झाली. आणि एक पुरुष जर 4-4 जणांची लग्न करत असेल आणि तो 3-3, 4-4 जणांची लग्न करून जो 20-25 मुलं जन्माला घालत असेल तर विचार करा येणाऱ्या काळामध्ये या लोकांची लोकसंख्या किती वाढेल. ही सो कॉल्ड मीडिया आणि PR एजन्सीज आणि असे राज ठाकरेंसारखे नेते जेव्हा अशा ठिकाणी मित्र असतील, नाही असं नाही, तुम्ही मित्र आहात, मित्राच्या याच्याने जा, निश्चित जा, काही हरकत नाहीये. पण तुम्ही जेव्हा जाता तेव्हा त्याच्या मागचा उद्देश तुम्हाला समजला पाहिजे की नक्की याच्या मागचा उद्देश काय. अनेक जण म्हणतील ती त्याची मर्जी आहे, असं काही नसतं, असं काही हे जिहाद वगैरे हे असल्या काही गोष्टी नसतात. आहेत, हे जिहादच आहे. हा जिहाद फक्त या प्रोफेशनल लेवलवरती जाऊन केला जातोय जिथं लोकांना त्याकडे पाहताना त्याच्यामध्ये जिहाद कुठेही दिसत नाही. आमिर खानला कोणीच बोटं दाखवणार नाही, त्याला चुकीचं कोणी म्हणणारच नाही. का? कारण त्याला माहिती आहे आपण त्या लेवलवरती येऊन बसतोय, त्यामुळे आपल्याकडे पाहण्याच्या लोकांचा दृष्टिकोनच फार वेगळा आहे. पण एक साधा विचार करा, यांच्या चित्रपटसृष्टीतली ही खान लोक, ही बाकीची सगळी सेक्युलरवादी लोक, ह्या सगळी लोक या लोकांना खालच्या काय सांगून देत आहेत की आम्हीही केलंय, तुम्हीही करा. एक त्यांना उद्देश देत आहेत, एक त्यांना सांगून देत आहेत. बघा ना, हे खान लोकांना घ्या, बघा यांच्या बायका बघा, तुम्ही जाऊन फक्त यांच्या बायका बघा आणि यांच्या बायकांपासून झालेल्या मुलांची नावं बघा. चला फक्त मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एकदा रिसर्च करा, तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या मुळापर्यंत जा, मग तुम्हाला कळेल. हे राज ठाकरे बसलेत, राज ठाकरेंची पत्नी तिथं बसले, टाळ्या वाजवतायत, सगळ्या गोष्टी करतायत. निश्चित करा. पण बाळासाहेब असते ना, बाळासाहेबांनी असल्या गोष्टी, फालतू गोष्टींना सहसा थारा दिला नसता दिला थारा, खरंच नसता दिला. कारण ते हिंदुत्ववादी होते, त्यांना माहिती होतं की काय केल्यानंतर काय होईल. आम्ही आजही इतिहासातून शिकणार नाही आहोत. आम्हाला आजही इतिहासाशी काही घेणं देणं नाहीये की कशामुळे हे बाहेरच्या आक्रांती यायचे आणि आमच्या स्त्रियांना, राण्यांना यांना त्यांना घेऊन जायचे. राणी पद्मावती देवींनी जे काही जोहर केला, अग्निकुंडामध्ये ज्या काही आहुत्या दिल्या संपूर्ण सगळ्या त्या स्त्रियांनी, ते त्या अल्लाउद्दीन खिलजीला त्यांनी दाखवून दिलं की या इथल्या हिंदू स्त्रियांवरती, या सनातनी स्त्रियांवरती तुमच्यासारख्या हैवानांची नजर पडू देणार नाही. आम्ही एक वेळ मृत्यूपत करू पण तुझ्या हाताला लागणार नाही, हे सांगून देणाऱ्या राणी पद्मावती असोत आणि बाकी सगळ्या जोहर करणाऱ्या स्त्रिया असोत त्या कुठे. आणि आजच्या या सो कॉल्ड सगळ्या या आमिर खानशी चिकटणाऱ्या ह्या बाकीच्या सगळ्या जिहाद्यांशी चिकटणाऱ्या, त्यांची इस्टेट बघून, त्यांचं नाव बघून, त्यांची फेम बघून, पैसा बघून त्यांच्या जवळ जाणाऱ्या ह्या स्त्रिया कुठल्या.
आणि त्यांच्या लग्नांमध्ये एक सुसंस्कृत राजकारणाच्या घरातून आलेले, हिंदुत्ववादी राजकारणाच्या घरातून आलेले हे असे राज ठाकरेंसारखे नेते कुठे? लव्ह जिहाद असाच केला जातो. तुम्हाला हळूहळू संपवणार. हे स्लो पॉयझन आहे, स्लो पॉयझन, अत्यंत स्लो पॉयझन. मला सांगा, किती हिंदू पुरुष किती मुस्लिम स्त्रियांसोबत लग्न करतात? त्याचं प्रमाण जर 10% असेल, किंवा मी एक उदाहरण देतोय 10% असेल, तर मुस्लिम जो कोणी पुरुष आहे त्याचं हिंदू महिलांसोबत लग्न करण्याचं प्रमाण, किंवा मुस्लिम मुलाचं हिंदू मुली पटवण्याचं प्रमाण हे 70 ते 80%वरती, म्हणजे ते आपल्या 7 ते 60-70% पटीने पुढे, एवढ्या पटीने पुढे. विचार करा, म्हणजे इतका फरक आहे आपल्यातून त्यांच्यामध्ये. आमिर खान दाखवून देतोय मी 3 लग्न केलेत, त्यांच्या त्या कोमला दाखवून देतोय, त्यांच्या त्या धर्माला दाखवून देतोय, त्याच्या मानणाऱ्या सगळ्या लोकांना सांगून देतोय की आपल्यामध्ये 3-4 लग्न करायची, आणि करायचीत तर ती हिंदू बायांशीच करायची, तर कारण त्यांच्या धर्मातले 3 जण आपण कमी करतोय. त्याला म्हणतात जिहाद. जर सैफ अली खान त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवू शकतो, कोण तैमूर? जरा हिस्ट्री काढून बघा, कोण तैमूर? जो तैमूर या देशामध्ये आला आणि ज्याने इथं हजारो कत्तली उडवून टाकल्या, तो तैमूर जर त्याला योग्य वाटत असेल, आणि आपल्या लोकांना शिवाजी संभाजी नावं ठेवणं जर कमीपणाचं वाटत असेल, तुकाराम ज्ञानेश्वर नावं ठेवणं कमीपणाचं वाटत असेल ना, तर आपल्यासारखे मूर्ख गांडू आपणच आहोत. आणि हे आपले असे नेते आणि ही सगळी लोक आहेत. आता हे राज ठाकरे तिथं बोलतायत, कुठल्या भाषेमध्ये बरोबर राजसाहेब बोलत असतील त्यांच्याशी? सांगा मला. शुद्ध अस्खलित मराठीत बोलत असतील? कसं काय बोलत असतील नक्की भाषा? या मनसैनिकांनी जरा उत्तर द्यावं. त्या भैया बियांना कानफडीत मारताना, भाई मराठीच बोल. आज तुमचे साहेब नक्की कुठल्या भाषेत बोलत असतील याचं जरा एकदा सांगा आम्हाला देखील कमेंटमध्ये. आणि या संपूर्ण सगळ्या विषयाचं देखील तुमचं काय मत आहे त्यावर देखील मला थोडंसं सांगा तुमचं मत.